काही इच्छुक उमेदवार आपण मला सांगितलं की तुमचं आहे तिकीट फायनल, पण अजूनपर्यंत का बरं मग फोन येत नाही? फायनल पण अजूनपर्यंत का बरं मग फोन येत नाही? का बरं एबी फॉर्म हातात मिळत नाहीये? एकनिष्ठ असून सुद्धा जर असं आमच्यावर होत असेल तर मला आता ते मला काहीच कळत नाही चित्र. नवीन लोक भरपूर आलेले आहेत. आता कोणाची दावेदारी इथं होते आमच्या प्रभागामध्ये? कोणी नेमकं तुमचं तिकीट कापलं असं तुम्हाला वाटतंय ताई? तर नवीन लोक भरपूर आलेले आहेत. आता मी इथे काही कोणाची नावं घेणार नाही, परंतु तुम्हाला शब्द देण्यात आला होता, शब्द सांगितला होता की आहे तुम्ही विद्यमान आहात, तुम्ही प्रदेशावर संघटनेचं काम तुम्ही एकमेव केलेलं आहे, परंतु मलाच आता कळत नाही नेमकं काय चालू आहे. भाऊ आतमध्ये कोण कोण आहे नेमकं? तुम्ही त्या गाडीत होता, मला काही तुम्ही त्या गाडीत कल्पना नाही. तुम्ही त्या गाडीत बसला होता डॉक्टर साहेब? संघटना न्याय देईल कल्पना नाही. पण तुम्ही त्या गाडीत बसला होता डॉक्टर साहेब? आमदार सीमाताई हिरे होते. हा, पण त्या गाडीत अचानक बसला. दादा तुम्ही पण त्या गाडीत होता? दादा तुम्ही पण त्या गाडीत होता? काय नेमकं घडलं? हे आमदार सीमा हिरे यांचे चिरंजीव आहे. आपल्याला पिक्चरमध्ये दिसतंय. आपण तोडून टाकलं. मुंबई नाशिक महामार्गावरचं हे खासगी फार्म हाऊस आहे आणि अगदी या फार्म हाऊस जे माजी नगरसेवक आहेत त्यांना तिकीट देण्याचा शब्द देण्यात आलेला होता, मात्र तिकीट अद्यापही मिळालेलं नाहीये, एबी फॉर्म मिळालेला नाहीये आणि परिणामी ही सगळी या ठिकाणी मुंबई नाशिक महामार्गावरती खासगी फार्म सध्या हा सगळा सटापट आणि राडा आपल्याला गेट लावून देण्यात उमेदवारी अर्ज अवघे काही तास उरलेले आहेत. अद्यापही भाजपच्या अनेक उमेदवारांना एबी फॉर्म मिळालेला नाही, त्यामुळे एबी फॉर्म घेण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार जे ते या ठिकाणी येताना आपल्याला बघायला मिळतात. काही इच्छुक उमेदवारांशी आपण पुन्हा एकदा बोलण्याचा देखील प्रयत्न करूया की हे जे इच्छुक उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आलेले आणि गर्दी करताना बघायला मिळतात.